सावकाश. थांबा. या. सावकाश. परत जर का असं घाबरवलं ना तर बघा गाठ माझ्याशी आहे. या खाली उतरा. बस. असं अहो काय नंतर या ना भेटायला. आराम करू द्या. हो काकू. बाबा आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित ऑपरेशन झालंय, तुम्ही बरे झालात. फक्त आराम करायचा आता. झोपा. अगं उभी काय आहेस? स्वयंपाक करायला घे. आली आहे ना ती, करेल ती. तिच्या भरोश्यावर राहिलो ना तर उपाशी मरायची वेळ येईल आपल्यावर. बघतेस ना कसं गुलुगुलू चाललंय ते. यांच्या जेवणात काय पथ्य पाळायचे ते विचार समीरला. कशात मीठ घालायचंय कशात नाही विचार. काय हो, काय करताय? अहो ते बाबांची औषधं नीट ठेवत होते. आणि हो, कुठलं औषध कुठल्या वेळेला द्यायचं आहे त्याची एक यादी तयार करूया. आणि तुम्ही ते खाली चिकटवलं ना तसं चिकटवून ठेवूया. समीर, बाबांच्या खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य सांगितले? हो, डॉक्टरने सांगितलंय मीठ थोडंसं कमी. काय पथ्य सांगितलेत? जेवणात थोडं मीठ कमी पाहिजे. आणि अजून काय ते काय सांगितलं होतं? मी बघते. यात लिहिलंय ना? अर्पिता मॅडम, चला ना, जरा बोलायचंय. काय झालं, काही टेन्शन आहे का? तुम्ही चला, मी सांगतो. या ना. काय झालं, काही टेन्शन आहे का? नाही नाही, टेन्शन काही नाहीये. गजरा, किती किती छान वास येतोय गजऱ्याचा. नाही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे एका मित्राने दुसऱ्या मित्राला ते टोकन ऑफ थँक्स म्हणतात ना, तसं दिलंय असं समजा. काय आपल्या मैत्रीमध्ये थँक्यू म्हणायला अलाउड नाहीये ना. आणि गेल्या काही दिवसात तुम्ही जे काही केलंय त्याची किंमत शब्दात होऊ शकत नाही. आणि शब्दात जे बोलता येत नाही ते फुलं बोलतात असं म्हणतात. म्हणून हा गजरा.
घ्याल ना? सॉरी, ते मी पहिल्यांदा गजरा माळतोय ना. मी ट्राय करतो. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी, सुखात भिजता चिंब कुणाचा हात असावा हाती. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी, सुखात भिजता चिंब कुणाचा हात असावा. ते एकदा गोड पहाटे कोणास ते सांगावे, लाडात यावी कौतुक थोडे कोणाकडे मागावे. निरांजनाला अर्थ से जरवात से सांगाती, तू अनोळखी तरी सोबती. समीरने मित्र म्हणून आणला असेल हा गजरा माझ्यासाठी, पण माझ्यासाठी हा खूप खास आहे. आजचा दिवस कायम लक्षात राहील माझ्या. चांगल्या चांगल्या टाक. तू काय ग मध्येच हे वाळवणाचं काढलंय? ती बोर काम आहे माहितीये. बोर घरात काय परिस्थिती माहितीये ना? पैशाची अवस्था इतकी वाईट आहे की पुढचे दिवस कसे जाणार आहेत काय माहिती.
उद्या जर डाळ भात खायची वेळ आली तर म्हशे मलाच मागशील, आई तोंडी लावायला जरा मिरची मिरची दे ना, म्हणून करते हे. काय करताय? काही नाही, महिन्याभराची बिलं कोणाला काय काय द्यायचं यादी काढतोय सगळे. म्हणजे घर भाडं, दूध, लाईट बिल, सलीलचं पॉकेट मनी, त्यांनी कर्ज घेतलं होतं त्याचा हप्ता, श्रेयसची फी, बाबांची औषधं. बाबांची औषधं. हे पैसे आईला द्यायचेत. सगळे पैसे यातच संपलेत. महिना कसा काढायचा मला कळत नाहीये. मी एक सुचवू का? तुमच्या ओळखीची, तुम्हाला समजून घेणारी लोक असतील ना, म्हणजे आपला नेहमीचा किराणावाला, तुम्ही त्यांना आपली आत्ताची परिस्थिती नीट समजावून सांगा आणि त्यांच्याकडून या महिन्याचा किराणा उधारीने घ्या. पुढच्या 1-2 महिन्यात थोडे थोडे करून त्यांचे पैसे फेडू आपण. काय ओळखीचे असतील ना तर ते समजून घेतील. चांगली आयडिया. एखादी सराईत गृहिणीच अशा पद्धतीनं सोयीच्या आग्रहावर संसार करू शकते. जड झालं का? म्हणजे तुमच्या घरी तुम्ही अशाच पद्धतीनं मॅनेज करत असाल ना? काय झालं? अचानक चेहरा का पडला तुमचा? सगळे पैसे संपलेत. तुम्हाला द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुमचेही काही खर्च असतील आणि ते भागवणं कर्तव्य आहे माझं. तुम्हाला आईकडे मागायला लागतील. हो नाही, माझा असा वेगळा काही खर्चच नसतो. आणि आईंकडे का नाही मागू शकत मी पैसे? त्या जशा तुमच्या आई आहेत तशा माझ्या पण आई आहेत ना. आणि मला खरंच गरज असेल तर त्या देतील मला पैसे. आणि मी वायफळ खर्च करत असेल तर माझा कानही धरतील. तेवढा अधिकार दिलाय मी त्यांना. तुम्ही कधी काय विचार कराल याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणजे आई तुमच्याशी कसंही वागली तरी एवढूसाही राग येत नाही तुम्हाला तिच्याबद्दल. प्रत्येक वेळेला माझ्या अपेक्षे पलीकडचं वागता तुम्ही. मग ही चांगली गोष्ट आहे की वाईट आहे? चांगली गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही आईंना पैसे देऊन या, झोपतील नाही तर त्या. हे फक्त तुम्ही सगळे हा मी ठेवते. काय हो, काय झालं? काही नाही, अर्धशिशीचा त्रास आहे मला. तत्काल दिवसभर उन्हात होतो आणि रात्री हॉस्पिटलमध्ये पण जागरण झालं. त्यामुळे झोपलं की बरं वाटेल. काही तसं काही प्रॉब्लेम नाही. आई, हे महिन्याचा सगळा खर्च बाजूला काढून राहिलेले पैसे
अगो बाई, आता ही पगार आईच्याच हातात देतोयस? नाही, मला वाटलं आता बायको आली आहे घरात, ती देऊ देणार नाही मला. नशीब आमचं. झालं, परत गैरसमज करून मोकळी झालीस. म्हणून मी नेहमी म्हणतो अर्पिता मॅडमला ओळखलं नाहीयेस तू अजून. काय गरज नाही तिला ओळखायची. हे काय, हे एवढेच पैसे? बाकीचे कुठे आहेत? का घातलेस बायकोच्या डोक्यावर? पगार आल्यावर 12,000 रुपये हॉस्पिटलचं बिल भरलंय ना जास्तीचं. हा महिना काटकसरीमध्ये काढावा लागेल, मी बोललो होतो. पण एवढ्यात कसं भागायचं? हे बघ, मी आपल्या नेहमीच्या किराणाच्या दुकानात उद्या जातो आणि उधारीवर सामान आणतो. तू त्याला पैसे देऊ नकोस, मी पुढच्या महिन्यापासून हळूहळू त्याचे पैसे देईन. हे बघ, ती माणसं माझ्या दारात आलेली मला चालणार नाही. तुला नाही येणार आई, नाही येणार. मी बघतो काय करायचं. काय ग? काय ग, काय झालं? आशुतोषचा मेसेज आलाय. डिवोर्स पेपर्सवर साईन केली का विचारतोय. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि आत्ता रिप्लाय करू नकोस त्याला, नाही तर वादावाद होईल. आपण शांतपणे बोलून सगळं सॉर्ट आउट करू. हा, काळजी नको करूस. आई, काय होईल ग? मी माझ्या श्रेयसला नाही जाऊ देणार या. असं कसं जाईल? तो बघू आपण. बसा बस बस. काय हो, हे काय? डोकं दुखतंय ना तुमचं? मी मस्त मालिश करून देते, लगेच दुखायचं थांबेल. नाही नाही, काही गरज नाही. म्हणजे बसा ना, मी मालिश. नाही, होईल बरं. काय हो, मी खरंच.
श्रेयस झोपला का? जा बघून ये. हा बघते. झोपलाय का तो? झोपला. नीट बघितलंस ना? अरे घरात मोठी माणसं आहेत, लहान दीर आहे, याचं तरी भान ठेवा. अरे निदान आमची खोलीत जाण्याची, झोपण्याची तरी वाट बघा. दास सोडू नका. अरे आणि तू रे ते कानाला लाव ना. हात हे काय करतो? गेला का? लाज आहे का याला? आई इथे मी. काय वाटेल ते का? काय 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 बांगड्यांचे आवाज येत आहेत समीर? जर आई अगं अगं माझं डोकं दुखत होतं म्हणून तेल लावून मालिश करून देत होत्या. मग आम्हाला कसं कळणार? सांगायचं ना तसं. चुकलं माझं. सॉरी. काय वाटेल ते विचार करता तुम्ही. अगं खरंच लावलंय तेल हे बघ. अवघड आहे खरंच. बघत काय उभी आहेस? चल उचल ना, जाऊ आत. Sari re ga, ga gu pa da ga ri sari ga ri sari re ga, ga gu pa da ga